नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे. 9 नोव्हेंबर म्हणजे कालच झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये चालू घडामोडी या विषयावर आलेले जे काही प्रश्न होते ते पुन्हा एकदा जर बघितलं तर आपल्या यशाची परिक्रमा या मासिकातून आणि या मासिकावर आधारित माझ्या ज्या बॅचेस आहेत बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर, त्या ॲपमधून आपले बरेच सारे प्रश्न आलेले आहेत. जर बघितलं तर या GSचा जो पेपर होता त्यामध्ये 15 प्रश्न हे थेट परिक्रमामधून आलेले आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्हाला की एखाद्या विषयामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आउटपुट कुठल्या, म्हणजे एक चालू घडामोडी असा विषय देतो की जो तुम्ही रेग्युलरली अभ्यास केला, रेग्युलरली मी म्हणतोय, फक्त एंडला अचानक सगळं क्रॅम करायचं डोक्यामध्ये, असा यावेळेचा तो पेपरच नव्हता की क्रॅम केलेली माहिती तुम्हाला डायरेक्टली तिथं उपलब्ध झाली. वन लायनर नव्हते, मल्टी लायनरचा आता नवीन ट्रेंड आलेला आहे आणि त्यामुळं दर महिन्याचं आपलं परिक्रमा रेग्युलरली करणं हे फार महत्त्वाचं आहे, तर आपल्याला चांगले मार्क्स येऊ शकतात. तर चालू घडामोडी आणि GS अशा प्रकारे 15 प्रश्न थेट आपल्या परिक्रमामधून आणि त्यावर आधारित माझ्या बीइंग ॲस्पिरंट या ॲपवरच्या बॅचेसमधून आलेले आहेत. तर आपण एक एक प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय आहेत याचं ॲनालिसिस इथं करूया. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता मेन्ससाठी पण जर बघितलं तर डिस्क्रिप्टिव्हवर बेस्ड मी परिक्रमावर आधारित जर बघितलं तर बॅच घेणार आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी पण. तर त्या बॅचलाही प्रत्येकाने जॉईन करा आणि रेग्युलरली करंट अफेअर्स करा. बीइंग ॲस्पिरंटवर दर महिन्याच्या करंट अफेअर्स यशाची परिक्रमावर आधारित आपली परिक्रमा समरी नावाची बॅच असते, ती बॅच करा. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला त्या बॅचमधनं मिळेल. तुम्हाला मी माइंड मॅप पद्धतीनं करंट अफेअर्स समजावतो, त्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मार्क केलेले असतात, त्यामुळे तुम्हाला जर बघितलं तर रिव्हिजन ही लवकर करता येते. तसंच वर्कबुक स्वतः कसं करायचं तयार हेही मी त्या लेक्चरमध्ये सांगतो. प्रत्येक न्यूज कुठल्या सेक्शनमध्ये तुम्ही कशा मायक्रो पॉईंटमध्ये लिहायची हे सर्व सांगतो. त्यामुळं बीइंग ॲस्पिरंट ॲपवरची आपली परिक्रमा समरी बॅचेस आणि या बॅचेस करा. या बॅचेसचा तुम्हाला फार फायदा होणार आहे. चला जास्त वेळ न दवडता आपण ॲनालाइज करूया. कालच्या पेपरमध्ये करंट अफेअर्स बेस्ड जे प्रश्न होते त्यांचं ॲनालिसिस आपण इथं करतोय. इथं जर बघितलं तर 15 प्रश्न हे थेट यशाची परिक्रमा आणि बीइंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या बॅचवरनं आल्याचं मी इथं तुम्हाला दाखवेन. पण चालू घडामोडींवरचे प्रश्न पहिल्यांदा बघूया कुठले प्रश्न होते. त्यामध्ये जर बघितलं तर पहिला प्रश्न होता, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या म्हणजे SMR संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. हे अ स्टेटमेंट होतं. ब स्टेटमेंट होतं, अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व या कायद्यामधल्या सुधारणा संसदेमध्ये मांडल्या जातील असं अर्थसंकल्पामध्ये म्हणण्यात आलं. आणि क स्टेटमेंट होतं, या सुधारणेमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. तर याच्यातलं क स्टेटमेंट हे चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? कारण का जर बघितलं तर अर्थसंकल्पामध्ये डायरेक्टली म्हटलेलं आहे की या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये खाजगी क्षेत्रातल्या, परकीय नव्हे, फॉरेन नव्हे तर प्रायव्हेट, इथं जो काही फॉरेन शब्द आहे, ठीक आहे, याऐवजी इथं पाहिजे प्रायव्हेट. काल सगळ्यांना तर खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जर बघितलं तर योग्य विधान आहे फक्त अ आणि ब. आपण परिक्रमामध्ये जर बघितलं तर विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान अर्थसंकल्प मी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये हा वेगळा सेपरेट पॅरेग्राफ दिलाय आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे, या उद्दिष्टासाठी खाजगी क्षेत्रासोबत सक्रिय भागीदारीसाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यात सुधारणा करण्याचं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे खाजगी क्षेत्राबरोबर. तर जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टर, नॉट फॉरेन सेक्टर. तर त्यामुळे क स्टेटमेंट चुकीचे आहे, पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे. तर यावेळच्या पेपरमध्ये जर बघितलं तर फार मायक्रो लेवलला गेलेला आहे हा पेपर. अशा प्रकारचेच पेपर पुढे येतील असं मला वाटतंय. गट ब, गट क ला थोडे, गट ब ला थोडे आणखी
याच्यापेक्षा कमी लेवल आणि मग क ला वन लाईनर्स असे प्रश्न येतील. मात्र इथून पुढे जर बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असेच मल्टीलायनर युपीएससीच्या धर्तीवर जरा युपीएससी कडे झुकणारे असे प्रश्न येतील. त्यामुळे प्रत्येकानं अभ्यास करताना हा काय करा बरं, करंट अफेअर्स म्हणजे काही फॅक्ट्स वाचायचे आणि लक्षात ठेवायच्या अशा प्रकारे ते करू नका. करंट अफेअर्स म्हणजे समजून घ्या, त्याचा जीएस ला त्याला रिलेट करा आणि त्यावर आधारित मी तर तुम्हाला सांगेन जर करंट अफेअर्स वर तुमचा होल्ड असेल तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह मध्येही तुम्हाला खूप सारे प्रश्न लिहिता येतील. ठीक आहे, तर इथं हा प्रश्न थेट आपण जर बघितला तर आपल्या परिक्रमामधून आहे. त्याचबरोबर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड मध्ये सामील झाली आणि INS विक्रांत ही भारतीय नौदलामध्ये सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे, एअरक्राफ्ट कॅरियर. आपल्याला ते तर माहिती आहे. मात्र तमिळनाडूमध्ये बांधलेली हे अशा प्रकारचं पहिलं जहाज आहे. तर आपल्याला माहित आहे की भारताची ही INS विक्रांत जर बघितलं तर विमानवाहू ही जी नौका आहे तर ती तमिळनाडूमध्ये नाही तर केरळमध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये बांधण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर ब स्टेटमेंट याची चुकीची आहे. योग्य विधान म्हणजे फक्त अ अशा प्रकारे. इथं INS विक्रांत बाबत मी परिक्रमामध्ये लिहिलं होतं कोचीन शिपयार्ड लिमिटेड हे कुठं आहे बरं, केरळमध्ये आहे. आणि त्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे की ही स्टेटमेंट तमिळनाडू नाही तर केरळ मधली कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये बांधण्यात आलेला INS विक्रांत हे एअरक्राफ्ट कॅरियर आहे. त्यामुळे ब स्टेटमेंट चुकीचं असल्यामुळे आपोआप आपल्याला जर बघितलं तर काय होतं, फक्त अ हा पर्याय आपल्या समोर येतो. म्हणजे पहिली स्टेटमेंट आपल्याला क्लिअरली माहित नसली तरी फक्त ब स्टेटमेंट वरून आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. त्यानंतर चर्चेतील व्यक्तीवरचा प्रश्न आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही, म्हणजे काय चुकीचं आहे. जर बघितलं तर त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. तर अशी जी काही अत्यंत महत्वाच्या चर्चेतील व्यक्ती आहेत त्यांच्या बाबत मी तुम्हाला डिटेल परिक्रमामध्येही आणि त्याचबरोबर आपल्या बिंग ऍस्पिरंट वरच्या बॅचेस मध्येही सांगितलेलं आहे की कुठला पॉइंट लक्षात ठेवायचा. तर जन्म नेहमी महत्वाचा असतो. जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायदा मध्ये प्रॅक्टिस केले. त्यांना संविधानिक कायदा कॉन्स्टिट्यूशनल लॉवर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवर जर बघितलं तर एक्सपर्ट मानलं जातं. आणि हे स्टेटमेंट मी दिलेलं होतं परिक्रमामध्ये डिटेल, मी तुम्हाला दाखवतो पुढे. त्याचबरोबर जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. आता एखाद्या व्यक्तीबद्दल कोणत्या तारखेला कुठली नियुक्ती म्हणजे त्यांच्या जीवन प्रवासामध्ये कुठल्या तारखेला कुठं ते नियुक्त होते हे लक्षात ठेवणं फार डिफिकल्ट आहे. मात्र नेहमी ज्यावेळी जर बघितलं तर मी परिक्रमामध्येही सांगतो, माझ्या बॅचेस मध्येही सांगतो की ज्यावेळी एखादा सरन्यायाधीश वगैरे नियुक्त होतात तर त्यांनी हायकोर्टमध्ये कधी ते परमनंट झाले, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये कधी आले, हे जे काही इयर्स असतात ते महत्वाचे असतात. आणि त्यामुळे जर बघितलं तर आपल्याला माहिती पाहिजे की 2005 मध्ये ते जर बघितलं तर उच्च न्यायालयामध्ये परमनंट न्यायाधीश झाले होते. 2005 मध्ये ते सरकारी अधिवक्ता झाले नव्हते. आणि त्यामुळे 3 स्टेटमेंट जर बघितलं तर चुकीचे आहे. आणि दुसरी एक महत्वाची इयर म्हणजे 2019 मध्ये ते भारताच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती. त्यामुळे 4 स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर 3 हे चुकीचं आहे. इथं 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला, संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यावरील तज्ञ मानले जायचे. परिक्रमामधले हे न्यूज आहे. 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. ठीक आहे, म्हणजे 2005 ला ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2019 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना बढती देण्यात आली. तर एवढं जरी म्हणजे या काही गोष्टी आहेत तेवढ्या माहित असत्या तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. यावेळी बघा प्रश्न जे आहेत ते मल्टी लाईनर विचारण्यात येत आहेत. मायक्रो डिटेलिंग वर त्याचं काय आहे बरं, त्यांचं लक्ष आहे. इथं अशा प्रकारे माझ्या बिंग ऍस्पिरंट ऍप वर जर बघितलं तर अशा स्लाइड्स असतात, कलरफुल असतात. गुलाबी कलर म्हणजे अत्यंत महत्वाच्या ज्या बाबी आहेत. अशा प्रकारे जर बघितलं तर अंडरलाईन करून स्टार करून मी तुम्हाला मायक्रो नोटिंग कसं काढायचं तेही सांगतो. तर या बॅचेसचा प्रत्येकानं लाभ घ्या. त्यानंतर जल पुरस्कारांबद्दल नॉर्मली प्रश्न जर बघितलं तर कोण अव्वल आलंय अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. मात्र यावेळी प्रश्न सेट केलाय की 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार हे त्यांच्यासाठी काय करण्यात आले होत्या, निविदा म्हणजे आवेदन पत्र की
राज्यांनी आपली आपली कारकीर्द सांगायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्याप्रमाणे पुरस्कार देण्यात येतील. तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरता आवेदन पत्र 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आलं. हे अगदी तारीख वगैरे लक्षात ठेवणं फार डिफिकल्ट आहे, कारण का पुरस्कार कधी दिले एक वेळ माहिती असेल आपल्याला, आवेदन पत्र कधी मागवली हे लक्षात कसं ठेवणार, हे ह्युमनली पॉसिबल नाही. आणि त्यामुळे किती कॅटेगरीमध्ये दरवर्षी जर बघितलं तर वेगवेगळे एखादी कॅटेगरी पुढे मागे असतात. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये 9 प्रकारांमध्ये प्रदान केले. भले मला हेही माहित नाही, मात्र मला हे माहिती पाहिजे की जलशक्ती मंत्रालयानं राष्ट्रीय जल पुरस्कार कधी सुरू केले होते. काल सगळ्यांना तर आपल्याला हे माहिती पाहिजे की जल पुरस्कार हे 2018 मध्ये सुरू केले होते. परिक्रमामध्ये ही स्टेटमेंट मी दिलेली आहे. प्रथम राष्ट्रीय जल पुरस्कार 2018 मध्ये जल संसाधने, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले होते. आता ते मंत्रालय जर बघितलं तर जलशक्ती मंत्रालय आहे, ठीक आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर जलशक्ती मंत्रालयामध्ये 2016 नव्हे तर 2018 आणि ते त्यावेळेचं मंत्रालय होतं, तर ते म्हणजे काय होतं, जल संसाधने, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय होतं. त्यामुळे भले आपल्याला 2018 जरी माहित नसलं तरी जलशक्तीच्या ऐवजी त्या मंत्रालयाचं नाव वेगळं होतं. क स्टेटमेंट चुकीची आहे. मला क स्टेटमेंट चुकीची आहे एवढं माहित झालं की काय बरं, आपला पर्यायावरून आपण 3 नंबर मार्क करू शकतो. अ व ब बरोबर आहे. कळालं सगळ्यांना. त्यामुळे आपल्याला फक्त एवढं माहिती असतं की 2018 पासून हे पुरस्कार सुरू झालेत, 2016 पासून नाही. तेवढं माहित असतं तरी आपल्याला हा प्रश्न सुटला असता, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर जागतिक शांतता निर्देशांक 2024 यानुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. 1, 2, 3, 4. तर इथं जर बघितलं तर हा फार महत्वाचा इंडेक्स आहे, जागतिक शांतता निर्देशांक. आणि त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की शांतता पीसफुल कधी वाटतं, डोक्यावर बर्फ ठेवल्यावर, आईसलँड. त्यामुळे जर बघितलं तर आईसलँड हा काय बरं पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर बघितलं तर कोण आहे बरं, आयर्लंड. त्यानंतर कोण आहे बरं, ऑस्ट्रिया. आणि त्यानंतर कोण आहे बरं, न्यूझीलंड. अशा प्रकारे जर बघितलं तर क अ बड हे त्याचं उत्तर आहे. परिक्रमामध्ये आपण जागतिक शांतता निर्देशांक मी तुम्हाला सांगितला होता आणि अशा प्रकारची आकडेवारी पण दिलेली आहे, ठीक आहे. आईसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, सिंगापूर सर्वात अशांत देशांची पण आकडेवारी दिली होती मी. येमेन, सुदान, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान, युक्रेन. अशा प्रकारे जर बघितलं तर तुम्ही काय बरं हा प्रश्न देखील तुम्हाला सुटला असता. निर्देशांकावर नेहमी प्रश्न येतात, त्यामुळे निर्देशांक व्यवस्थित करायचे. यावेळी त्यांनी फक्त आईसलँड न विचारता त्याचं काय केलेलं आहे बरं, रँकिंग पण विचारले. म्हणजे इथून पुढे आपल्याला अभ्यास करताना बघा किती मायक्रो लेवलला अभ्यास करता आला पाहिजे, ठीक आहे. जागतिक शांतता निर्देशांक अशा प्रकारची स्लाइड बिईंग ऍस्पिरंट वर पण मी घेतली होती. त्यानंतर डी गुकेश हा देशातला सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी कशी अशी आहे. मग डी गुकेश यानं जिंकलेल्या स्पर्धांबाबतची माहिती आहे. डी गुकेश का न्यूज मध्ये होता बरं, कारण तो भारताचा जर बघितलं तर आतापर्यंतचा द्वितीय वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरलेला आहे, बरोबर आहे. आणि म्हणून त्याबाबत जर बघितलं तर मी परिक्रमामध्ये पण सेपरेट बॉक्स दिला होता. आपल्याला माहिती पाहिजे की 2024 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं त्यानं चायनाच्या डिंग लिरेन याला हरवून. त्यामुळे अ स्टेटमेंट बरोबर आहे. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवलं. किती मायन्यूट चेंज केलाय बघा. सिंगापूरमध्ये ही स्पर्धा झालेली नाहीये, ती बुडापेस्टला झालेली आहे, हंगेरी या देशामध्ये. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट आहे. त्यामुळे ब स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि क स्टेटमेंट जर बघितलं तर 2024 मध्ये बुडापेस्ट इथं झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर फिडे 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा झाली होती हंगेरी मधल्या बुडापेस्ट इथं. तिथं डी गुकेशनं वैयक्तिक प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि त्यामुळे भारतीय संघाला देखील सुवर्ण पदक मिळालं होतं. अशा प्रकारे जर बघितलं तर त्यामुळे अ आणि क बरोबर आहे, मात्र स्टेटमेंट ब चुकीचं आहे. परिक्रमामध्ये मी हे घेतलं होतं की हंगेरीमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये संघाने सुवर्ण पदक जिंकलं आणि त्यामध्ये त्याचा वैयक्तिक सुवर्ण पदकाचा फार मोठा वाटा होता.
ठीक आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर अगदी मायक्रो लेवलला त्यांनी तुमच्या बरोबर खेळ केलेला आहे, छोट्या मोठ्या चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे स्पर्धा एखादी असेल क्रीडा विषयातली तर क्रीडा क्षेत्रातली ती कुठं झाली हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मी नेहमी तुम्हाला बॅचेसमध्ये सांगतो की यजमान देश, यजमान शहर हे आपल्याला नेहमी माहिती पाहिजे, कुठल्या महत्वाच्या ज्या स्पर्धा होतात. ओके. डी गुकेश बाबतची जी न्यूज होती ती मी इथं कशा प्रकारे बिंग ऍस्पिरंट वरच्या माझ्या बॅचेसमध्ये पण शिकवली होती ते पण मी इथं स्लाइड दिलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिन, इतका डिटेल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पुढचे स्टेटमेंट जसं की भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिन कधी सुरू झाला, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली, भले मला हे माहित नसलं तरी मला केवळ माहिती आहे राष्ट्रीय बालिका दिन, नॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी असतो. तरीही आपल्याला जर बघितलं तर हा प्रश्न सुटतो 22 जानेवारी नाही, तो 24 जानेवारीला असतो. आणि त्यामुळे अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब क बरोबर आहे आणि करेक्ट स्टेटमेंट म्हणजे फक्त ब क. केवळ आपल्याला अ स्टेटमेंट चुकीचं असलं की बाकीचे सर्व पर्याय जातात. ठीक आहे. आणि मग आपण 2 पर्याय सिलेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला मेजर जे डेज कधी आहेत ते कधी आहेत हे माहिती पाहिजे. मी माझ्या परिक्रमा समरी बॅचेस मध्ये तुम्हाला दिनविषय ज्यावेळी सांगतो त्यावेळी अत्यंत महत्वाचे दिन असतात त्याला स्टार मार्क केलेला असतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे परिक्रमामध्ये पण आपण हे घेतलं होतं आणि आपल्या बिंग ऍस्पिरंट वरच्या बॅचेसवर स्टार मार्क केला बघा, मी डबल स्टार मार्क केला कारण महत्वाचा दिन आहे. ओके. तर हे इथं लक्षात घ्या. आता गट ब गट क जी पूर्व परीक्षा आहे आगामी त्यासाठी अर्जुन बॅच तुम्हाला उपलब्ध आहे बिंग ऍस्पिरंट या ऍपवर. तर अर्जुन बॅच जॉईन करा. आणि त्याचबरोबर गट ब गट क साठी वन डे रिव्हिजन बॅच देखील माझी येणार आहे लवकरच. जर तुम्हाला वेळ कमी असेल आणि क्विकली रिवाइज करायचे असतील आणि यावेळची माझी गट ब गट क ची वन डे रिव्हिजन बॅच ही वर्कबुक आधारित असेल. तुम्ही वर्कबुक घ्यायचं, त्या लेक्चरला बसायचं आणि अत्यंत महत्वाच्या घडामोडी काय करायच्या बरं की फिल इन द ब्लँक्स करत सोडवायच्या, म्हणजे त्या लक्षात राहतील. तर अशा प्रकारची बॅच लवकरच येणार आहे बिंग ऍस्पिरंट या ऍपवर. त्याचबरोबर वार्षिक चालू घडामोडी बॅच म्हणजेच परिक्रमा समरी बॅच आहे ही जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मधल्या दर महिन्याच्या परिक्रमावर आधारित ही बॅच उपलब्ध आहे. परिक्रमा सोबत घ्यायचं आणि ही माझी बॅच करा म्हणजे आपोआप तुम्हाला जर बघितलं तर करंट अफेअरचे मार्क असे पक्के होतील. त्याचबरोबर या बॅचेस सोबत तुम्हाला दर महिन्याचे 300+ प्रश्न, मल्टीलायनर प्रश्न बघा, जसा पेपर आला तसे मल्टीलायनर प्रश्न आपण घेतोय आपल्या बिंग ऍस्पिरंट ऍपवर. ते प्रश्नही सोडवता येतील, त्याची PDF फक्त प्रश्नांची डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि आता आगामी मुख्य परीक्षा जी राज्यसेवेची आहे त्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपण करंट अफेअर्स बेस्ड GS जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची सराव करणार आहोत. साधना बॅच लवकरच बिंग ऍस्पिरंट या आपल्या ऍपवर उपलब्ध होणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर याचीही नोंद सर्वांनी घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जोड्या लावा ब्रिक्स शिखर परिषदेचा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की महत्वाच्या ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या परिषदांमध्ये अत्यंत सगळ्यात अलीकडे झालेली परिषद आणि भारतामध्ये अलीकडे झालेली परिषद एवढं देखील माहित असलं तरी जर बघितलं तर आपल्याला हा प्रश्न सुटतो. जसं की सर्वात लेटेस्ट 16वी ब्रिक्स शिखर परिषद ही रशिया मधल्या कझान या ठिकाणी झाली आणि 2021 मध्ये परिषद कुठं झाली होती बरं, नवी दिल्लीला झाली होती. मग 16वी 24 ला झाली, 23, 22, 21 ची शिखर परिषद नवी दिल्ली. एवढे 2 माहित असले तरी आपल्याला 4, 3, 2, 1 अशा प्रकारे जर बघितलं तर हा काय बरं प्रश्न सुटतो. तर ब्रिक्स शिखर परिषदांबाबतचा प्रश्न युजली जर बघितलं तर त्यांच्या अॅक्रोनिम नुसार या परिषदा होतात, मात्र अलीकडं त्या अॅक्रोनिम नुसार काही झालेल्या नाही आहेत परिषदा. त्यामुळे जर बघितलं तर रशियाच्या अगोदर ती साऊथ आफ्रिकामध्ये झाली, त्या अगोदर चायनामध्ये झाली आणि त्या अगोदर जर बघितलं तर कुठं झाली बरं की नवी दिल्लीमध्ये. रशियाच्या युद्धामुळे त्यांनी ती मध्ये घेतली नव्हती. तर 16वी ब्रिक्स शिखर परिषद बाबत मी परिक्रमामध्ये दिलेला आहे आणि त्याबाबत ब्रिक्स सोबत ब्रिक्स काय आहे हे सांगताना मी शेवटी एक पॉइंट दिलाय. भारताकडे 2021 सालचं अध्यक्षपद होतं त्यावरून आणि 16वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 ची कुठं झाली, रशिया मधल्या कझान इथं झाली. तर यावरून आपला प्रश्न डायरेक्टली सुटतो. ठीक आहे. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेबाबत डिटेलमध्ये मी परिक्रमामध्ये आपल्या परिक्रमा समरी माझ्या बॅच मध्ये पण घेतलेल्या आहेत गोष्टी.
ब्रिक्स बाबत तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं पण होतं. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता सरकारनं सुरू केलेली अशी ही योजना नाहीये. मला त्याबाबत कुठेही माहिती मिळाली नव्हती. परिक्रमा लिहितानाही मला अशी काही माहिती मिळाली नव्हती. मात्र जर बघितलं तर भाजप म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये ज्या इलेक्शन्स होत्या महाराष्ट्राच्या, तर त्यामध्ये भाजपनं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, ठीक आहे, तर मॅनिफेस्टो मध्ये जर बघितलं तर अशा प्रकारे काय केले होते, आश्वासन दिलं होतं की आम्ही अक्षय अन्न योजना आणू. आता मॅनिफेस्टो मधल्या योजनेबाबत प्रश्न एमपीएससी विचारायला लागले. आता बघा, मॅनिफेस्टो म्हणजे आम्ही काय करणार, आश्वासनं जे देतात, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर अक्षय अन्न योजनेबाबत त्यांनी माहिती दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी म्हणजे वरीलपैकी सर्व असे आयटम्स आम्ही काय करू बरं, अक्षय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना देऊ. तर जाहीरनामा मॅनिफेस्टो जो आहे भाजपचा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की भाजपचे अमित शहा यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं आणि संकल्प पत्र असं त्याला म्हटलं होतं. त्यामध्ये अनेक योजना होत्या. त्याच्यामध्ये अक्षय अन्न योजना होती. कमी उत्पन्न गटातल्या कुटुंबांना दरमहा मोफत शिधा पुरवण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं, ज्यामध्ये तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचं तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे, लाल मिरची पावडर हे देखील आम्ही मोफत देऊ असं त्यांनी म्हटलं होतं. अजून काही ते दिलेलं नाही. ठीक आहे. जुन्या आनंदाचा शिधा या योजना होत्या त्याच बंद करायला लागलेल्या आहेत आता. तर आता जर बघितलं तर अक्षय अन्न योजना तरी अजून सुरू झालेली नाही. सध्याची काय अंत्योदय अन्न योजना वगैरे आहे, मात्र त्यामध्ये हे सगळं मिळत नाही. ठीक आहे. तर अक्षय अन्न योजना ही भाजपच्या जाहीरनाम्यामधली योजना होती. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळखा. हा महाराष्ट्र सरकारची योजना आहे. तर ही योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केली. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. 17 जिल्ह्यांमधली जी आदिवासी गावं आहेत त्यांना जोडण्यासाठी रस्त्यांद्वारे ही योजना होती आणि या योजनेद्वारे म्हणजे त्या आदिवासी गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणारी ती योजना होती आणि त्याचबरोबर आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रम शाळांशी मुख्य रस्त्यांनी जोडणारी ही योजना होती. ही योजना महाराष्ट्र सरकारनं जानेवारी 2025 मध्ये बंद केली. माझ्या वाचनामध्ये तरी अजूनही मी कुठं ऐकलेलं नाही की ही योजना बंद केलेली आहे आणि त्यामुळे ड ही जर बघितलं तर काय बरं स्टेटमेंट चुकीचे आहे. ड स्टेटमेंट चुकीचे आहे एवढं जरी तो आपल्याला माहित असलं तरी अ ब क हे काय बरं, त्यामुळे म्हणजे आपल्याला या महाराष्ट्र सरकारची अ तर बरोबर आहे, ड चुकीचे आहे, ब आणि क तर थोड्या डिटेल्स आदिवासी गावांसाठी आहे एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. मी परिक्रमामध्ये घेतली होती ही योजना. सर्व आदिवासी वाडे पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी, सर्व आदिवासी वाडे पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणं, आदिवासी उपयोजना क्षेत्रातल्या सर्व 8 माही रस्ते बारमाही करणं, आदिवासी उपाययोजना क्षेत्रातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचा कार्यक्रम हा जर बघितलं तर 17 जिल्ह्यांमधल्या आदिवासी गावांना जोडण्याचा हा कार्यक्रम होता. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना. ठीक आहे, रोड लिंकिंग स्कीम. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्या शेजारी देशांमध्ये होणारे जे इलेक्शन्स वगैरे आहेत त्याच्यावर नेहमी प्रश्न येतात. हा पण थेट प्रश्न आपल्या परिक्रमामध्ये होता. मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? तर मोहम्मद मुइझू जे आहेत तिथले राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याच पीपल नॅशनल काँग्रेस म्हणजे PNC या पक्षाने तिथं मोठा विजय मिळवला होता. हे बघा, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या पक्षाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठा विजय. PNC पीपल्स नॅशनल काँग्रेसनं तिथं जर 93 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. तर ही न्यूज आपण परिक्रमामध्ये घेतलेली आहे. तसंच बिंग ऍस्पिरंट वरच्या माझ्या बॅचेस मध्ये देखील ती मी डिटेलमध्ये घेतलेली आहेत. हे मोहम्मद मुइझू आणि मी तिथं सांगितलं होतं की पीपल्स नॅशनल काँग्रेस एखाद्या जागतिक स्तरावर एखाद्या नेत्याचं इलेक्शन होत असेल तर त्याच्या पॉलिटिकल पार्टीवर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते. तर तो कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, कुठल्या आघाडीचा नेता आहे हे देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे. तसंच जर बघितलं तर सिंधू जल करार 1960 ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं आणि त्यावेळी आपण जर बघितलं तर सिंधू जल करार सस्पेंड केलेला आहे आणि त्यामुळे प्रश्न येणं हे अपेक्षित होतं आणि तसाच प्रश्न आलाय की कोणत्या नद्यांचं पाणी भारत वापरू शकतो? सतलज, बियास, रावी या नद्यांचं पाणी भारत वापरू शकतो. इथं जर बघितलं तर मी परिक्रमामध्ये डिटेल घेतलेला आहे आपला सिंधू जल करार. पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्यामध्ये भारतानं 5 कलमी कृती आराखडा जाहीर केला आणि त्यामध्ये एक कलम होतं सिंधू जल कराराचं निलंबन.
आणि त्यानुसार जर बघितलं तर मी डिटेलमध्ये सिंधू जलकरार दिलेला आहे परिक्रमामध्ये. पूर्वेकडील नद्या सतलज, रावी, बियास या नद्यांमधील संपूर्ण पाण्यावर भारताचा हक्क आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. तर हा प्रश्न देखील आपल्याला सहज सुटला असता. इथं मी हा आपल्या परिक्रमाच्या बिंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेसमध्ये देखील हा डिटेलमध्ये घेतलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे. आता हा प्रश्न भले करंट अफेअर्सशी निगडीत आहे तो, मात्र हा पॉलिटीमध्ये तुम्ही गिलोटीन काय असतं हे बजेट प्रोसेस ज्यावेळी तुम्ही लक्ष्मीकांत मध्ये वाचता त्यामुळे तुम्हाला हे गिलोटीन तिथं कळालेच असेल. गिलोटीन म्हणजे काय तर गिलोटीन म्हणजे एक असं इन्स्ट्रुमेंट असतं, ठीक आहे, की ज्या कोणाला तरी बिहेड करायचं आहे, कोणाचा शिरच्छेद करायचा आहे, तर प्रत्येकाला दरवेळी तो कुऱ्हाडवाला येणार, शिरच्छेद करणार. म्हणजे एन्शियंट टाइम्स मध्ये जर बघितलं तर मेडिवल टाइम्स मध्ये जर बघितलं तर ते प्रत्येक वेळी डिफिकल्ट होतं. मास लेवलला जर एक शिरच्छेद करायचा असेल तर 4-5 लोकांना असं काय बरं मुंडकं ठेवून लाकडावर ठेवलं जायचं आणि वरून एक स्टीलची मोठी कुऱ्हाड जर बघितलं तर वरून सोडली जायची आणि दंड दिशी आदळायची आणि शिरच्छेद व्हायचा. तर याला म्हणायचे गिलोटीन. जर बघितलं तर ज्या राजांनी असे गिलोटीनद्वारे शिक्षा दिली होती तर कसा म्हणजे कर्मा कसा परत येतो बघा. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये जर बघितलं तर लुई 16 जो होता आणि त्याची राणी मेरी, तर त्यांना दोघांना पण गिलोटीनद्वारे काय करण्यात आला होता, त्यांचा शिरच्छेद केला होता फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर. तर हे जे गिलोटीन आहे, तर गिलोटीन हा शब्द पॉलिटिकल प्रोसेसमध्ये, बजेट प्रोसेसमध्ये काय वापरला जातो तर ज्यावेळी वेळ कमी असतो आणि जे तुमचे डिमांड फॉर ग्रँट्स असतात ते एका वेळी सगळे काय करायचे की निपटून घ्यायचे, सगळ्यांना एका वेळी मंजुरी द्यायची डिस्कशन न करता, याला गिलोटीन म्हणतात. ठीक आहे, तर अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणं याला गिलोटीन म्हणतात. त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त ब. आता हा प्रश्न करंट मध्ये का विचारला गेला असेल तर अगदीच म्हणजे जोडलं गेलं तर भाजपनं मार्च 2025 मध्ये आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना 3 ओळींचा एक व्हीप जारी केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2025-26 सभागृहामध्ये एकाच दिवशी मंजूर करण्यासाठी सर्व लोकसभा सदस्यांनी आपल्या हजर राहायचं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी शब्द वापरले होते, ऑल बीजेपी मेंबर्स इन लोकसभा आर हियर बाय इन्फॉर्म दॅट guillotining of various demands for grants 2025-6 will be taken up for passing in the house on Friday. All members of the BJP in Lok Sabha are therefore requested to be positively present in the house throughout the day and support the government stand. म्हणजे गिलोटिनिंग ऑफ डिमांड फॉर ग्रँट्स, एकत्र त्यांचा विल्हेवाट लावायची आहे त्यांची, ठीक आहे, मंजुरी द्यायची आहे, यासाठी बोलवलं होतं. मात्र गिलोटिन हा काही करंटचा डायरेक्ट प्रश्न नाही आहे, तो तुमच्या पॉलिटी मधला आहे, त्यामुळे प्रत्येकानं तो सोडवला असेल अपेक्षा करतो. परिक्रमामध्ये मी तो कुठेही मेन्शन केला नव्हता, कारण इतके डिटेल गोष्टींवर परिक्रमामध्ये लिहिलं तर पेजेस पुरत नाहीत आणि त्यामुळे जर बघितलं आणि खूप फापड पसारा होईल. त्यामुळे अगदी जे परीक्षेला येऊ शकता अशाच गोष्टी मी परिक्रमामध्ये लिहितो. त्यानंतर चर्चेतील व्यक्तीमध्ये जर बघितलं तर अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आपण परिक्रमामध्ये घेतला होता, मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत. तर त्यांचे फार फेमस ग्रंथ आहेत, मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं. त्यांच्या ग्रंथांची नावं लक्षात ठेवा, रातवा, पाखरमाया, चकवा चांदन तर त्यांचं आत्मचरित्र आहे, फुलवंती हे मात्र काय बरं त्यांचं पुस्तक नाही, आणि जंगलाचा पाऊस हे देखील त्यांचं पुस्तक नाही. मग काय कन्फ्युज केलंय बरं तुम्हाला, फक्त अ ब क त्याचं उत्तर आहे. जर बघितलं तर निळावंती नावाचं त्यांचं पुस्तक आहे, फुलवंती नाही निळावंती, आणि केशराचा पाऊस नावाचं पुस्तक आहे, जंगलाचा पाऊस नाही, जंगलाचं देणं नावाचं त्यांचं पुस्तक आहे. आणि त्यामुळे मारुती चित्तमपल्लींच्या बद्दल डिटेलमध्ये मी गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यावर प्रश्न येणं एक्सपेक्टेड होतं आणि आलेलाही आहे प्रश्न. कलरफुल लेवलला जर बघितलं तर माझ्या परिक्रमाच्या समरी बॅचेसमध्ये, बिंग ॲस्पिरंट वरच्या बॅचेसमध्ये तुम्हाला मी हे सांगितले होते की त्यांची काही प्रमुख पुस्तकं आहेत, तिथं स्टार मार्क केलेला आहे आणि ती पुस्तकं लक्षात ठेवा. सगळी पुस्तकं नाही, त्याच्यातली ठळक जी पुस्तकं दिली आहेत त्याच्यावरच प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. तर भले मला हे माहित नाही तरी एखाद्या मंत्रालयाचं प्रमुख जे काही त्याचं हेडक्वार्टर असतील, कुठं असतील बरं,
तर ते नवी दिल्लीमध्ये असतील. अशा प्रकारे तुम्ही लॉजिकनेही हा प्रश्न सोडवला आला असता. मात्र परिक्रमामध्ये मी तो दिलेला आहे, टायटल मध्येच दिलंय, नवी दिल्ली इथे कौशल्य भवनचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. तर हे पण आपल्या परिक्रमामध्ये डायरेक्टली आहे. तसंच माझ्या बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमध्ये देखील आहे की कशा प्रकारे उद्घाटन झालं होतं, चित्रबित्र लावलेलं आहे नवी दिल्लीमध्ये. त्यामुळं हा प्रश्न देखील तुम्हाला डायरेक्टली सुटला असता. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर 15 पैकी थेट 13 प्रश्न आपले परिक्रमामधले आहेत. यशाची परिक्रमा हे मॅगझिन किती महत्वाचं आहे. दर एक्झामला मी हे अशा प्रकारचं लेक्चर घेतो आणि तुम्हाला सांगतो की कसे बाबा प्रश्न येतात. मात्र आपल्याला काय असतं बरं, परिक्रमा किंवा करंट अफेअर्स जे आहे ते च्यवनप्राश सारखं खाल्लं पाहिजे. दर रोज च्यवनप्राश खातो त्यावेळी आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढते. करंट अफेअर्स हा फास्ट फूड सारखा खायचा किंवा एकत्र इयरबुक खातो असा विषय नाही, तो डेव्हलप होतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही जीएस मध्ये जे टॉपर आहेत वगैरे त्यांना विचारा की जीएस मध्ये मार्क काय येतात, कारण का करंट मध्ये जे एक्स्ट्रा मार्क्स करंटमुळे त्यांना मिळतात त्यामुळे त्यांना विनिंग एज मिळतो. यावेळी कंबाईनच्या एक्झाम्स मध्ये पण तुम्ही 100 प्रश्नांमध्ये फाईट करत असता, एक एक प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. त्यामुळे परिक्रमा हे मासिक दर महिन्याला रेग्युलरली वाचा. त्यावर आधारित माझ्या बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेस करा. त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सचे बघा किती प्रश्न कव्हर होतात डायरेक्टली. ठीक आहे. जीएस वरचे कुठले प्रश्न आलेत बरं? ठीक आहे. तर मी सगळे नाही घेतले, 2च घेतलेले आहेत इथं जे डायरेक्टली मला सहजरित्या. इतरही बरेच सारे प्रश्न आहेत जे परिक्रमा पूर्ण चाललं तर सापडतील, मात्र तेवढं सगळे बघत बसणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मला डायरेक्टली कुठं आठवले, हा या परिक्रमामध्ये हा प्रश्न दिसतोय तर ते घेतलेले आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला विचारले की खालील विधाने विचारात घ्या. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. तर तो लिंगाधारित मानव विकास निर्देशांक नाही आहे, तर तो काय आहे बरं? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे अ स्टेटमेंट चुकीचं आहे. 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातल्या असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. ब स्टेटमेंट बरोबर आहे. अशा प्रकारे जर बघितलं तर परिक्रमामध्ये लैंगिक असमानता निर्देशांक जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स काय असतो, त्याचे 3 आयाम काय, 5 निर्देशक काय, 4 घटक कुठले आहेत, हे सगळं मी दिलेलं आहे आणि त्याच्यावर हा आधारित हा प्रश्न आहे. त्याचंच बिईंग ॲस्पिरंट वरच्या माझ्या बॅचेस मध्ये देखील तुम्हाला हे सर्व डिटेलिंग मिळेल. तसंच लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी भारतामध्ये पॉक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? जर बघितलं तर पॉक्सो कायदा जो आहे तर 14 नोव्हेंबर 2012 ला लागू झाला. चाइल्ड पोर्नोग्राफीवरचा कायदा मजबूत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता पॉक्सो बाबत. तर तो निर्णय आणि पॉक्सो काय आहे हे परिक्रमामध्ये मी डिटेलमध्ये दिलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला हा देखील प्रश्न सुटला असावा. आणि बिईंग ॲस्पिरंट वरच्या माझ्या बॅचेस मध्ये देखील मी ते सांगितलेलं आहे पॉक्सो कायदा काय आहे काय नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बघा की रेग्युलरली यशाची परिक्रमा हे मासिक जर रेग्युलरली वाचलं तर करंट अफेअर्स किती म्हणजे विनिंग एज मिळू शकतो तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये. आणि त्यामुळं रेग्युलरली यशाची परिक्रमा हे मासिक आणि यशाची परिक्रमा हे मासिकातलं बऱ्याचदा काय घ्यायचं काय नाही हे जर तुम्हाला कळत नसेल तर बिईंग ॲस्पिरंट वरच्या माझ्या बॅचेस करा. जसं की वार्षिक चालू घडामोडी बॅच 2025 ची जानेवारीपासून डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी प्लस 300+ प्रश्न दर महिन्याचे हे सोडवता येतील तुम्हाला ॲपवर. त्याचबरोबर अर्जुन बॅच आता आगामी गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी अर्जुन नावाची बॅच आहे माझी, त्याला सर्वांनी एनरोल करा. आणि लवकरच आपण साधना बॅच सुरू करतोय. डिस्क्रिप्टिव्ह साठी जे प्रिपेअर करतात त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच तुम्हाला एक जर बघितलं तर गोल्डन की ठरेल की जी मेन्स तुम्हाला अनलॉक करून देईल. तर भेटूया लवकरच या सर्व बॅचेस मध्ये. रेग्युलरली करंट अफेअर्स करा एवढंच मला तुम्हाला या लेक्चर्स मधनं सांगायचं आहे. या लेक्चरची झालेली जी PDF आहे ती मी आपल्या श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देईन. हे सांगण्यात किती आमच्या याच्यातून आले हे सांगण्यापेक्षा मला तुम्हाला फक्त एक डायरेक्शन द्यायची आहे की अभ्यास करताना करंट अफेअर्स तुम्ही करताय तर तो रेग्युलरली करा. एक्झाम आली की शेवटी फक्त रिव्हिजन झाल्या पाहिजेत. नव्यानं करंट अफेअर्सचं काही वाचनापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे ते रिवाइज केलं पाहिजे जे आहे आणि मायक्रो नोटिंग करत चला. ओके. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चरसह बिईंग ॲस्पिरंट या आपल्या ॲपवर. धन्यवाद.